धम्मदीक्षेचे दोन प्रकार. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठीच निवडली आहे. अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले. जय भारत, जय संविधान.